अजित पवार विमान अपघात प्रकरणी जीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात एफआयआर दाखल करून घेण्यास मरीन लाईन्स पोलिसांनी नकार दिलेला आहे। मरीन लाईन्स पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल आमदार रोहित पवारांनी केलाय। तर उद्या बारामती पोलिसांमध्ये जाणार असल्याचं म्हणत तिथे गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा आमदार रोहित पवारांनी दिलाय। बघूया। डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। रोहित पवारांचा पोलिसांवर प्रश्नांचा भडीमार। बारामतीत आंदोलनाचा एल्गार। डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीवर तोंडदेखली कारवाई केली असून अजित पवारांचा घातपात प्रकरणात डीजीसीएवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात डीजीसीए विरोधात एफआयआर दाखल करावा या मागणीसाठी रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गेले। तिथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी रोहित पवारांचा वाद झाला। या प्रकरणात एफआयआर दाखल करता येणार नाही असं सांगण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केला। एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय जे ऍक्ट आहे एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते। कायद्यानं अधिकार दिलेला असताना पोलीस एफआयआर दाखल करत नसल्यानं आणखी संशय बळावल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। हा आमचा अधिकार या पुस्तकाला या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे। हा ऍक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदललाय ना, त्यांनी तो कायदा बनवलाय, हे ते पुस्तक आहे। मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे। आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय, आणि योगायोग इथं बघा आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत। मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा या देशाचे नागरिक असताना सुद्धा एफआयआर होत नसेल कॉग्निजेबल ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे। आम्ही कुठंतरी म्हणत होतो की व्हीएसआर कंपनी कुठेतरी अपघात झाला या विषयावर आम्ही थोडंसं तिथं ठाम होतो। मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे। रोहित पवारांनी या संदर्भात न्यायासाठी बारामतीत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे। मुंबईत एफआयआर होत नसल्यानं बारामती विमानतळ ज्या बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं तिथं जाऊन एफआयआर दाखल करण्यासाठी विनंती करणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। कुठल्याही सामान्य व्यक्तीचा एफआयआर होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो आमचेही आमदार इथं असणारे दादांची आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का। आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। रोहित पवारांचा लढा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंही वेगवेगळ्या पातळीवर या प्रकरणी आवाज उठवण्याची भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातील काही खासदार या प्रकरणी संसदेत चर्चा घडवून आणणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। येत्या 8 दिवसात व्हीएसआर कंपनीवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। आता हा पहिल्याच कालची नोट आली आहे
आणि मंत्रालयाकडून आम्हाला सांगण्यात आलं आहे की ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा आणि माहिती येत राहील. तर ह्या सेशनमध्ये आता जेव्हा हे सेशन येईल तेव्हा काँग्रेस पक्षाचे मी जाहीर आभार मानते आणि शिवसेनेही जाहीर आभार मानते की त्यांनी मागच्याही सेशनमध्ये याची एक इन्क्वायरी मागितली होती. मला असं वाटतं ह्या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि हे दादाचा झालेला ॲक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ॲक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टी व्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंगची. पुढच्या 8-1 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ॲक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पवार कुटुंबानं अजितदादांच्या अपघात प्रकरणावर वेगवेगळ्या पातळीवर चौकशीची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे संसदेत चर्चा घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. रोहित पवार यांनी VSR आणि DGCA विरोधात मोहीम उघडली आहे. स्वतः सुनेत्रा पवार या प्रकरणात CBI चौकशीची मागणी करतायत. त्यामुळे पुढच्या काळात या प्रकरणात कारवाईची चक्र फिरतील अशी अपेक्षा आहे. उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.